बारामतीच्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। खरं तर आज आपल्या बारामतीचा खरंच एक अभिमानाचा दिवस आहे। आपल्या बारामतीमध्ये पहिल्यांदाच 30 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज आपण उभा केलेला आहे आणि बारामतीच्या विकासामध्ये आणि वैभवामध्ये नक्कीच याने भर पडणार आहे। आदरणीय दादांची नेहमीची इच्छा होती की आपल्या बारामती शहरामध्ये असा एक मोठ्या उंचीचा ध्वज व्हावा आणि त्याचा आज लोकार्पण होणार आहे संध्याकाळी। आपल्या बारामतीकरांसाठी सगळ्यांसाठीच हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, दिवस आहे आणि बारामतीच्या वैभवात भर पाडणारी ही एक आज म्हणजे एक छान सगळ्यांना अभिमान वाटावा असा झेंडा उभा झालेला आहे। त्याचा आपल्या सर्वच जनतेला मनापासून आनंद होत आहे। सगळ्यांनी आज सकाळी सकाळी इथे येऊन अत्यंत मनोभावे मानवंदना दिलेली आहे। सगळ्या स्वातंत्र्य सेनांनी ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जीवदान दिले त्यांना आदरांजली वाहिलेली आहे आणि बारामतीकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। मोहिनी साहेब, इथं प्रदर्शन भरवलेलं आहे, जुने फोटो आठवणी इथं तुम्ही प्रदर्शनात बघितलेले, काय वाटतं, काय भावना आहेत? तुमच्या लग्नातले देखील फोटो या ठिकाणी पाहिले। खरं सांगायचं तर आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त इथे नटराज नाट्य दालनामध्ये दादांच्या सगळ्याच फोटोंचं प्रदर्शन त्यांच्या जीवन प्रवासाचं केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी आजपर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये कशी कशी वाटचाल केली त्याचं चांगलं इथे मांडणी केलेली आहे। त्यामुळे सगळ्यांनाच बारामतीकरांना ज्यांना नवीन मुलांना माहिती नाही दादांचं जीवनपट तर साधारणतः माहिती होण्यासाठी नक्कीच त्यांना हे फोटोमुळे मदत झाली असणार आहे। या सगळ्याच्या बरोबरच त्यांच्या कामगिरीबरोबरच त्यांचे वैयक्तिक घरातले फोटो पण आहेत। आमच्या लग्नाला आता 40 वर्ष होणार आहेत यावर्षी आणि ह्या फोटोकडे बघताना अगदी मागचा सगळा संबंध काळ समोर झालेला आहे। आता अतिशय कष्ट वहिनी, खरं तर इथं सगळे लहानपणापासूनचे फोटो लावलेले आहेत, तुमच्या लग्नाचे देखील फोटो लावले, काही रक्षाबंधन असेल भाऊबीजेचे फोटो लागलेले, कुठंतरी तुम्हाला जाणवते सगळ्याचं की कौटुंबिक क्षणसुद्धा इथे आहेत। सगळ्यांची जी आमची खुणगाठ सगळ्यांची एक जी आहे आमची फॅमिली त्याचं प्रतीक इथे तुम्हाला बघायला मिळते। शेवटी वैचारिक मतभेद असले तरी शेवटी नाट्यांचं घट्ट जी बांधणी आहे, वीण आहे ती तुम्हाला यातून दिसते। धन्यवाद।